How and when did people first begin to drink tea? An amazing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. Just then, a few leaves from a nearby tree blew into the boiling water. बघा, हा जो आपण चहा पितोय तर हा चहा केव्हा आणि कसा प्यायला सुरुवात झाली. सगळ्यात पहिली जी स्टोरी आहे ती आपल्याला सांगितली आहे. अतिशय एक गमतीशीर अशी एक स्टोरी आहे. तर एक दंतकथा आपण त्याला म्हणू शकतो की एक कृषी आणि वैद्यकशास्त्राचा जो पिता म्हणजे ज्याने उत्पत्ती त्याची केली आहे चीनचा सम्राट शेनॉंग हा एकदा प्रवास करत होता आणि त्याचा एक नोकर त्याच्यासाठी पिण्याचं पाणी उकळवत होता. त्यावेळी जवळच्या झाडाची काही पानं ओढून त्या पाण्यामध्ये पडली. Just then, a few leaves from a nearby tree blew into the boiling water, and the water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant was its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. ज्यावेळेस ती पानं त्याच्यात पडली आणि ते पाणी उकळलं आणि त्या नोकराने त्यांना पिण्यासाठी ते पाणी दिलं, त्यावेळेस बघा त्या पाण्याचा रंग बदलला होता आणि ते पाणी प्यायल्यानंतर ती तयार झालेल्या पेयाचा जो स्वाद होता त्याचा जो ताजेपणा राजाने अनुभवला आणि तो खूप चकित झाला. मग या अनोळखी झाडाबद्दल आणि त्याच्या तो कमालीचा स्वाद जो होता रिफ्रेशिंग क्वालिटी आणि अगदी त्या इन्फ्युजनचं म्हणजे त्या मिश्रणाचं इतकं सुंदर असं ते स्वाद क्वालिटी त्याची इतकी छान वाटली आणि त्यांनी त्याच्यात पुढे संशोधन केलं. बघा त्या झाडाबद्दल आणि त्याच्या स्वादाबद्दल त्याने उत्साहित होऊन आणखीन त्याने त्याचा तपास केला, त्याचा शोध लावला आणि मग चहामध्ये आणखीन काही बरेच असे औषधी गुण आहेत आणि आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत असं त्याला कळलं. बघा, and discovered that tea had many healing and restorative properties, could also be used as an antidote to certain poisons. काही विषांवर, पॉयझन म्हणजे विष, काही विषांवर रामबाण उपाय म्हणून सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. तर असे काही गुणधर्म असे त्याच्यामध्ये औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म चहामध्ये आढळून आले. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named बोधिधर्म. बोधिधर्म नावाचा एक बुद्धिस्ट होता आणि म्हणजे एक पुढे एक दंतकथा तुम्हाला सांगितली आहे की जो बौद्ध भिक्षुक जो होता त्याने सर्वात प्रथम चहाचा वापर केला असं म्हटलं आहे. बघा, ही हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. ही वॉज अ कीन टू फाइंड a herb or a medicinal plant which would help him stay awake and after long periods of time in prayer and meditation. बघा, तो जो भिक्षुक होता बोधिधर्म, तर हा प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी त्याला दीर्घकाळ जागं राहायचं होतं, बराच वेळ जागं राहण्यासाठी आणि अतिशय फ्रेश राहण्यासाठी, सतर्क राहण्यासाठी त्याने काही वनस्पतीच्या तो शोधामध्ये होता. तर असं त्याला औषधी वनस्पती हवी होती की ज्याच्याने त्याला खूप वेळ तो जागा राहू शकेल, फ्रेश राहू शकेल. तर अशा वनस्पतीच्या तो शोधात होता. After considerable search and trial, he found that waving leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. बघा, खूप संशोधनं केले त्याने, अनेक चाचण्या केल्या आणि त्याच्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की चहाच्या झुडपाची जी पानं आहेत ती अतिशय उत्तेजक आहेत, अतिशय फ्रेश आहे, रिफ्रेश करणारी आहेत आणि ती जर आपण चावून खाल्ली तर आपण बऱ्याच काळामध्ये आपण
फ्रेश राहू शकतो, ताजेतवाने राहू शकतो. तर अशा पद्धतीने त्याने त्याच्या सगळ्यात पहिले सर्वप्रथम त्याने त्याच्या चिनी शिष्यांना या चहाची प्रथम ओळख करून दिली. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. तर मग असं सांगितलं जातं की चिनी शिष्या म्हणजे चिनी यांच्याकडून चीनमधल्या बौद्धांकडे गुरु म्हणून मानत होते ते जपानी धर्मगुरू. तर ते जपानी धर्मगुरू जेव्हा चीनमध्ये या बुद्धांकडून शिकायला येत होते त्यावेळेस ते मायभूमीला परत जाताना त्यांनी काही चहाच्या बिया आणि पानं आपल्यासोबत नेली होती. इन फॅक्ट Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. बघा, तर तुर्की व्यापाऱ्यांना देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा आपण म्हणतो व्यापार करायला त्यांनी सुरुवात केली. आणि एक कथा तर अशी सांगते की चीनी सम्राट जो हुइत्सुंग होता, हुइसंग नावाचा जो चीनी सम्राट होता तो चहाचा तर इतका वेडा झाला होता आणि चहाने तो इतका आकर्षित प्रभावित झालेला होता की त्याने सगळ्यात पहिले चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधनं केली. मग त्याच्यामध्ये चहा तयार करणं, चहाचा स्वाद घेणं म्हणजे चहापानाच्या स्पर्धा आयोजित करणं, अशा प्रकारचे अनेक त्याने आपल्या दरबारामध्ये आयोजन केलं. सो tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. बघा, त्याचा चहावर इतका पगडा होता आणि चहाचा तो इतका वेडा झालेला होता अगदी तर कारण की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले हे सुद्धा त्याला लक्षात आले नाही.